आज बडे मुद्देमध्ये आपल्याला चर्चा करायची आहे महाराष्ट्राच्या राजकारणातल्या एका नव्या मुद्द्याची। हा मुद्दा सुरू झाला तो पार्थ पवार यांच्या एका वक्तव्याच्या नंतर। काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झालाय असं पार्थ पवार म्हणाले, पण पार्थ पवार यांच्या या वक्तव्याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसची अडचण झाली आहे का? कारण काँग्रेसने जो मुद्दा या निवडणुकीमध्ये उपस्थित केलेला आहे त्यांचं म्हणणं आहे दादांच्या विमान अपघाताच्या संदर्भातली चौकशी करण्यासाठी एफआयआर दाखल करा। आणि आज याच मुद्द्यावरून एक प्रकारे राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न झालाय का? एका बाजूला काँग्रेसला दुखावलं गेलं आणि दुसऱ्या बाजूला मागणी करण्यात येतेय एफआयआर करण्याच्या संदर्भातली भावनिक राजकारणाच्या संदर्भातली ही राजकीय खेळी सुद्धा आहे का? या सगळ्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत आणि म्हणूनच आज चर्चेसाठी मुद्दा घेऊन आलोय काँग्रेसला दुखून पार्थ पवार यांनी राष्ट्रवादीची अडचण केली आहे का बघा। आणि या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत असतील। आपल्या सोबत असणार आहेत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते राज राजापूरकर, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या प्रतिभाताई शिंदे, भाजपचे प्रवक्ते किशोर जोशी या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत। आपण या सगळ्यांशी बोलूया, पण त्याआधी बघूया दिवसभरातले महत्त्वाचे बडे मुद्दे। पार्थ पवार कृतज्ञ, कुटुंबाच्या पूर्व पुण्याईवर झालेला खासदार, काँग्रेसचा पार्थ पवारांवर हल्लाबोल, काँग्रेसच्या डाऊनफॉल बाबत केलेल्या टीकेवरून सुनावले खडेबोल। बारामतीत काँग्रेसने उमेदवार देताना विचार करायला हवा होता। अजित पवारांनी 15 वर्ष काँग्रेस सोबत काम केलंय, भुजबळांचा काँग्रेसवर निशाणा। बोंधू खरातनं चमत्कारानं नाही तर हात चालाकीनं महिलांना धमकावत शोषण केलं, चौकशीत बोंधूची कबुली। तर दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए असं म्हणत खरातचं धक्कादायक विधान। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते दहिसर ते काशीगाव मेट्रोचं उद्घाटन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि इतर नेते राहणार उपस्थित। मुंबईकरांचा प्रवास आणखी सुसाट, मेट्रो 2B मार्गिकेचं लोकार्पण, पॉट टॅक्सी प्रकल्पाचं भूमिपूजन। आणि गर्भपाताच्या रॅकेटचा छत्रपती संभाजीनगरमध्ये पर्दाफाश, सख्या बहिणी आणि नर्सनं घरात मांडला होता मृत्यूचा व्यापार। 70,000 नकोशीची गर्भातच हत्या, सिल्लोडच्या डॉक्टरपर्यंत पोहोचले धागेदोरे।